नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। तुम्ही बघत आहे महेश बागडे यूट्यूब चॅनल आणि मी आहे महेश आणि आपण निघालोय हसूर तुम्हाला मध्ये हबप युवा कीर्तनकार राजनंदिनीताई लोहार। म्हणजेच अवघ्या 19 वर्षाच्या वयात प्रवचनाची सुंदर परंपरा पुढे नेत आहे। त्यामध्ये राजनंदिनीताई एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान येणं किती महत्त्वाचं आहे बघा। त्यांना गुरुवर्य हबप श्री विष्णुपंत सुतार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचन व कीर्तन शिकायला मिळाले आणि आई वडिलांची साथ आणि गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि भक्तिभाव मनामध्ये। त्यामुळे हसूर तुम्हाला मध्ये एकादशी निमित्त प्रवचनाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम होता भक्ती आणि संस्काराचा संगम। कार्यक्रमामध्ये महिला वर्ग आणि हसूर तुम्हाला ग्रामस्थ आणि लहान मुले सुद्धा होती। खरोखर कीर्तनकार राजनंदिनीताई यांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा चालू आहे। त्यातून रामकृष्ण हरीची ज्ञान साधना आणि ह्या 19 वर्षात म्हणल्यावर काहीतरी नवलच केला। चला तर आपण बघूया प्रवचनाचा कार्यक्रम। Hare Krishna 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 Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare बोला पुंडलिक वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सगळ्यांनी म्हणा, बोला पुंडलिक वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव आता हृदय हे आपुले चौफाळून आभले वरी बैसव पाऊले श्री गुरुंचिया। ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी त्या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। सगळ्यांनी प्रेमानं म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्रवचन सेवेकरिता निवडलेली ओवी आहे। 15व्या अध्यायातली सुंदर अशी ओवी आहे की ज्या ओवीमध्ये ज्ञानोबराय काय सांगतायत तर आपल्या गुरूंचे महत्व सांगतायत। नवे आता हृदय हे आपुले हृदय की ज्या हृदयामध्ये आपण प्रत्येक गोष्ट करत असताना बघा काय सांगितलं जातं। संत सांगतात, काय सांगतात, कोणतीही गोष्ट करत असताना भक्ती करत असताना सर्वप्रथम सगळ्यात जर काय महत्वाचं असेल तर काय आहे हो, तर महत्वाचं काय आहे, आमच्या अंतःकरणात असणारा भाव आहे। आमच्या हृदयामध्ये किती प्रेम आहे, हृदयामध्ये आमच्या काय भरलं आहे हे महत्वाचं असतं। आम्ही त्या देवाकडे जातोय, देवाकडे गेल्यानंतर त्या देवासमोर हात जोडतोय, पण आमच्या मनात जर कपट असेल, आमच्या मनात जर अहंकार असेल, आमच्या मनात जर वासना असेल, देव प्राप्त होईल का हो? होणार आहे का? नाही होणार। त्याच हृदयाला आम्हाला काय करायचंय, चौफाळून यावले, त्याच हृदयाला आम्हाला काय करायचंय, स्वच्छ करायचं असं ज्ञानोबराय सांगतायत। सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या मी प्रथम त्या नमस्कार करते। त्याचबरोबर माझ्या सोबत आलेले माझे आई वडील असतील, माझा मोठा भाऊ असेल आणि महत्वाचं म्हणजे ओवी घेतली मी गुरूंच्या वरती आणि माझे गुरु सुद्धा आज इथे उपस्थित आहे, त्यांच्या याच्याने नमस्कार करते की गुरूंचं काम महत्व। ज्ञानोबराय बघा, जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं जर वाचन केलं प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला काय केलंय,
आपल्या गुरुंना नमन केले, गुरुंना नमस्कार केलाय. का हो? कारण हे एकमेव गुरु आहेत की ज्यांना काय म्हटलं जातं, संत म्हणजे गुरु आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? कल्पतरू म्हटलं जातं. काय हो? कल्पतरू म्हणजे काय? ज्याच्या छायेखाली बसल्यानंतर, कल्पवृक्ष ज्याच्या छायेखाली बसल्यानंतर काय होतं? आपण जी इच्छा करू ती काय होते? पूर्ण होते. म्हणजे कोण आहेत? आपले ते गुरु आहेत की त्या गुरूंचे चरण आपल्याला काय करायचं आहे? त्या हृदयावरती चौफाळून या, म्हणजे त्या हृदयाचं काय करायचं आहे? चौफाळा करायचा. त्याच्यावरती आपल्या गुरूंची पावलं काय करायचं? स्थित करायचे. ते गुरु आहेत की ज्या गुरूंना आपण जर शरण गेलो ते कल्पवृक्ष झालं. कल्पवृक्ष आपल्या गुरूंना म्हटलं जातं की ज्या गुरूंच्या आश्रयाला आपण गेल्यानंतर, गुरूंच्या संतांच्या आश्रयाला गेल्यानंतर काय होतं? आपण जी इच्छा करू ती काय होते? पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ते ज्ञानोबा आहेत की बघा काय हो, ज्ञानोबा कोण आहेत? 16 वर्षाचे तरुण आहेत. कोण आहेत? 16 वर्षाचे तरुण आहेत. आज आमच्यात बघा विरोधाने सांगितलं जातं काय? 16 वर्ष हे आम्हाला चांगलं पाठ आहे. 16 वर्ष पण महाराज आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुकोबरांना सारे विचार आम्हाला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. कारण मानव एकमेव प्राणी आहे की ज्याला विचार करण्याची शक्ती आहे. विचार करायचा आम्हाला. 16 वर्षाचा तरुण आहे आणि ते 16 वर्षाचे तरुण असणारे आमचे ज्ञानोबा आहेत. आणि ते ज्ञानोबा काय सांगताय? तर तुम्हा आम्हाला ज्ञान सांगतायत. ही जी ज्ञानेश्वरी दिसते तुम्हाला समोर, ते अशी झाली का हो? काय आहे ज्ञानेश्वरी म्हणजे? ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? तर आमची भावार्थ दीपिका आहे. म्हणजे काय आहे? तर जे ज्ञान श्रीकृष्ण भगवानाने कुणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. ज्या वेळेस बघा युद्धाच्या भूमीवरती, कुरुक्षेत्रावरती अर्जुन आल्यानंतर तो मध्यभागी उभारल्यानंतर काय झाले? तर त्याला प्रश्न पडला, लढू की मरू? काय झाले महाराज? समोर माझ्या कोण आहेत? माझाच भाऊ आहे, माझीच गुरु आहेत, माझेच चुलते आहेत, सर्वजण माझीच माणसं आहेत. आणि त्यांना मारलं तर काय लागेल? मला पाप लागेल. आणि हे सर्व करतोय कशासाठी? तर मला पुण्य प्राप्त करायचंय. त्यासाठी हे सगळं करतोय. आणि मी हे पण करून काय होणार आहे? मला पाप चढून येणार आहे माझ्या पदराला. त्यावेळेस मोहामध्ये तो अर्जुन काय झालाय? ग्रासला गेलाय. मोहामध्ये ग्रासला गेलाय. आणि त्यावेळेस त्या अर्जुनाला आमचे श्रीकृष्ण भगवंत काय करतात? उपदेश करतायत. आणि त्यावेळेस ते ज्ञान सांगतायत. ते ज्ञान आहे. तेच ज्ञान कशामध्ये? संस्कृतमध्ये. कशामध्ये? संस्कृतमध्ये. तुम्हाला आम्हाला कळतं का संस्कृत? आम्हाला कळत नाही. पण तुम्हा आम्हालाही ते ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, पण तेच ज्ञान तुम्हा आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावं यासाठी ज्ञानोबरांनी प्रयत्न केल्यामुळे आम्हाला काय केली? ज्ञानेश्वरी. जी भगवद्गीता कशामध्ये? संस्कृतमध्ये आहे. त्याच भगवद्गीतेचं अनुकरण मराठीमध्ये कशामध्ये केले? मराठीमध्ये ज्ञानोबरांनी केले. तिथं असणारी कोणाची? ज्ञानेश्वरी आहे. बघा 16 वर्षाच्या तरुणाने अखंड असं ज्ञान, जे ज्ञान स्वतः भगवंत सांगतायत तेच ज्ञान आम्हाला मराठीमध्ये उलगडून दिले. तुम्ही ज्ञानोबरांनी. त्याच ज्ञानोबरांना तुम्ही आम्ही काय म्हणतोय? माऊली म्हणून संबोधतोय. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे दीनता. ज्यांच्या ढाई बनलेले आहेत ते म्हणजे कोणात? आमचे माऊली, आमचे ज्ञानोबा आहे. सहज बघा मंदिरामध्ये गेलं, आपण नातवाला घेऊन गेलो, आजोबा आपल्या नातवाला घेऊन गेले मंदिरामध्ये. गेल्यानंतर बघा सुंदर अशा मूर्त्या आपल्या समोर आहेत. एक म्हणजे ज्ञानोबरांची, एक तुकोबरांची मूर्ती आहे. बघा ज्यावेळेस नातू विचारतो की बाबा ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुणाच्या आहेत? आता विठुराया आम्हाला सगळीकडे दिसतो. ती कमरेवरती हात आहे, सुंदर अशी सावळी मूर्ती आहे. आम्हाला विठुराया ओळखतो, पण हे कोण आहे? हातामध्ये विणा आहे, सुंदर असं तेजस्वी रूप दिसते. त्यावेळेस ते आजोबा आपल्या नातवाला सांगतात, एक जी मूर्ती आहे ती कुणाची आहे? तुकाराम महाराजांची. आणि एक मूर्ती कुणाची आहे? आपल्या माऊलींची मूर्ती आहे. माऊली म्हणजे कोण? आई आहेत. त्या आई म्हटलं जातं ज्ञानोबरायांना. का हो? कारण त्यांनी मान कुणाला दिलाय? त्यांच्या गुरूंना दिलाय. त्यांच्या गुरूंचं काय केलंय? प्रत्येक शब्द मानून काय केलंय? तो रस्ता चाललाय.
कारण ज्यावेळेस आपण गुरुंनी सांगितलेल्या रस्त्यावरती जातो तो रस्ता कसा असतो, योग्यच असतो रस्ता. ते ज्ञानोबर आहे काय सांगतायत. तर आता हृदयाची मगाशी सांगितलं प्रत्येक ठिकाणी काय महत्वाचं आहे, अंतःकरणातील भाव म्हणजे अंतःकरण महत्वाचं आहे. आता बघा ज्ञानोबर आहे सांगतात, काय सांगतायत, आता हृदय आपले चौफाळून्यामध्ये काय सांगतायत, चौफाळून्या म्हणजे काय, स्वच्छ करायचंय. आता मला सांगा, हृदय स्वच्छ करायचंय. आता आपल्या हातातला रुमाल जर पडला खाली, आता पावसाळा चालू आहे, जर चिखलात पडला तर आपण काय करतोय, तो रुमाल उचलतोय, घरला नेतो आणि पाण्यामध्ये परत धुवून परत वाळत घालतोय. पण इथे तो ज्ञानोबर आहे सांगतात की आमचं हृदय काय करायचंय, आम्हाला स्वच्छ करायचंय. मग आता हृदय काय घाणीत पडलंय का, घाणीत पडले का हृदय घाणीत पडले नाही, पण हृदय घाण झाले. कशाने झाले, जे षडरूप आहेत, काय तो आमचा अहंकार आहे, मत्सर अहंकार, आमचा क्रोध आहे, वासना आहे, त्या षडविकाराने काय झाले, आमचं हृदय, आमचं मन काय झाले, ग्रासले. बघा सहज सांगते तुम्हाला, माणूस बघा रस्त्याने चालत असताना एक त्याला झाड दिसते, कशाचं, आंब्याचं झाड दिसते. कशाचं, आंब्याचं झाड दिसते. बघा विचार करतोय, काय म्हणतोय देवाला, काय कळतंय की नाही, का कळतंय की नाही, एवढं मोठं झाड आहे त्याला आंबा केवढा, जास्तीत जास्त ते एवढा होतोय, ते मोठा कलवी आंबा काय असतोय तो मनामध्ये विचार करतोय की त्या देवाला काय कळतंय की नाही, देवाला काय डोक्याचा भाग आहे की नाही. कारण तो माणूस कसा असतो, नास्तिक वृत्तीचा असतोय, की या जगामध्ये देव नाही. बघा मनामध्ये विचार करतोय की एवढं मोठं झाड आहे, त्या झाडाला काय फळ केवढं लागलंय, एवढंच लागलंय. जरा पुढे जाते, पुढे गेल्यानंतर बघा त्याला एक वेल दिसतोय. कशाचा, भोपळ्याचा वेल दिसतोय. कशाचा, भोपळ्याचा. इकडे आहे ना भोपळा, आहे ना, हा एवढा भोपळा असतोय. आता विचार करतोय एवढीशी वेल आहे, काय एवढा सारी वेल आहे, आमच्या अंगठ्या एवढा वेल आहे, आणि त्या वेलाला भोपळा केवढा आहे, मोठाच्या मोठा भोपळा. म्हणजे आता पण देवाला काही कळत नाही. बघा थोडं अंतर पुढे जाते, पुढे गेल्यानंतर काय होते, पुढे गेल्यानंतर जरा चालत आल्यानंतर काय होते, जरा कंटाळा येतोय, म्हणतोय जरा काय करूया, आराम करूया. बघा मस्त अशी थंडाशी सावली आहे, झाडाची सावली आहे, गार असा वारा आहे, आणि तिथं हा बसतोय. बसल्यानंतर काय होते, जरासं काय म्हणतो, जरासं आडवं पडूया. आडवं पडल्यानंतर बघा जरासा काय लागतोय, डोळा लागतोय, आणि डोळा लागल्यानंतर सुंदर असा वारा येत असतोय, आणि त्याची एक वाऱ्याची झुळूक येते, आणि बघा त्याच आंब्याच्या झाडाखाली झोपलेला असतो, आणि त्याच झाडाला एक छोटीशी कैरी लागलेली असते. वाऱ्याची झुळूक येते आणि त्या कैरीला लागते, आणि कैरी कुठं पडते, त्याच्या डोक्यात पडते. आता बघा तुम्ही विचार करा, त्याच्या मनामध्ये पण विचार आला, या ठिकाणी कैरी पडलीये, हा छोट दिसून उठून बसला. पण विचार करा, ह्याच कैरीच्या जाग्यावर जर तो भोपळा असला तर त्याचं डोकं राहिलं असतं का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमचं मन, आमचं हृदय आम्हाला स्वच्छ का करायला सांगतात ज्ञानोबर. या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षराला काय आहे, महत्व आहे. बघा एक ओवी, 2 ओळीची एक ओवी आहे, पण त्याच्यावरती अखंड महाराज पंढरपुरामध्ये जावा, कुठेही जावा, 7 दिवस पारायण एका ओळीवरती होऊ शकतं. इतकी ताकद या शब्दामध्ये, इतकी ताकद या ओळीमध्ये आहे, इतकी ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये. तेच हृदय आम्हाला काय करायचंय, का करायचंय स्वच्छ, आम्हाला करायचंय आमच्या त्याच हृदयाला आम्हाला काय, त्या षडविकारांनी ग्रासले गेले. बघा आम्ही विनोदाने सांगतोय, आम्ही घरात बसल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर शेजारच्या घरात येतोय, घरात आल्यानंतर बघा आम्ही पहिला घास खाल्लाय, आम्ही वरच्या मनानं म्हणतोय त्याला, या बसा, जेवा, जरा जेवताय का, वाढू काय, पण आतलं मन म्हणतंय आत्ताच जेवायला बसलो तर. बघा
किंवा एखादा गरीब माणूस जरी चालत असला तरी आमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतोय. एखादी गरीब व्यक्ती आमच्याकडे आली किंवा इथं सुद्धा बघा वारकरी संप्रदायामध्ये काय म्हणलं जातं, यारी यारी लहान थोडी याती भरती नारी मेरे. इथं आम्हाला कोणताही विचार करण्याची गरज नाहीये. पण का सांगतोय अहंकार आम्हाला काय सांगतोय? वारकरी संप्रदाय का श्रेष्ठ सांगतोय? कारण इथं प्रत्येकाला मान दिला जातो. पण समाजामध्ये रीत आहे की मोठा एखादा नेता असला, एखादा मोठा नेता असला, तो बघा तेवढा पुरताच पाया पडतो. कधी फोटो काढत कधी फोटो काढत ती पाया पडतो एखाद्या आजीच्या किंवा एखाद्या घरी गेला एखाद्या आजीच्या पाया पडतोय तेव्हा काय तेव्हा तो फोटोग्राफर वरनं फोटो काढत असतोय. पण हेच बघा जर तोच नेता एकटा जर रस्त्याने चालत असेल तो पाया पडेल का? पाया पडणार आहे का हो? आमच्या मनामध्ये काय आहे? अहंकार दडलाय. किंवा बघा ज्ञानोबाचं उदाहरण घेतोय की ज्यावेळेस ज्ञानोबा आहे, ज्यावेळेस ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी हातात घेतली असेल त्यावेळेस ज्ञानोबाने काय सहज त्याला सांगून दिलं असेल का हो? त्या काळचे महान असे पंडित होते. पंडित होते असे की महाराज त्यावेळी त्यांनी काय केलं, ज्ञानोबांना फार छळलं की हा एवढा मोठा पोरगा काय करतोय, भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे त्याचं काय करतोय, मराठीमध्ये अनुवाद करतोय. ह्याला अधिकार आहे का? आमच्या ज्ञानोबांना काय केलंय तर संन्यासाची मुलं काय केलंय, छळलं गेले. त्यांचं ज्ञान ते कुठे शिकायला गेले का? बरं नाही गेले. पण ज्ञानोबा कोण साधी व्यक्ती नव्हते. ज्ञानोबा कोण आहे? अर्थात महाविष्णूचा अवतार. त्या आमच्या विष्णूचा विठुरायाचा कोण आहे? त्यांचा ज्ञानोबा अवतार आहे. ज्ञानोबरायांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडला होता. ज्ञानोबराय निवृत्ती दादाला म्हणजे त्यांच्या गुरुंना म्हणतात की दादा खरंच मी त्या पात्रतेचा आहे का? आता हे महान असे पंडित आहेत की समाजामध्ये त्यांनी काहीतरी नियम पाळताय म्हणजे याचा काहीतरी अर्थ असेल. आज मला ते थांबवताय, मला म्हणताय काय म्हणताय की तुला हे करण्याचा अधिकार नाहीये म्हणजे याच्या मागं काहीतरी कारण असेल रे. त्यावेळेस तुला सांगतायत की बाळा ज्ञाना, अरे हे जे महान पंडित आहेत काय करतात, ते फक्त काय करतात आलेल्या नियमांचं पालन करतायत. पण ते नियम कशासाठी लावले हे त्यांना माहीत किंवा हे जे कार्य करतेस ना ते अर्थात साधं नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यावरती काय होणार आहे, त्यांना कमीपणा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अहंकार आणि त्याचा अहंकार काय होईल, त्याच अहंकाराला ठेच लागेल म्हणून ते तुला पुढे जाऊ देत नाहीत. किंवा आजची सुद्धा परिस्थिती बघा की काही काही ठिकाणी आज खरंच मला आनंद वाटतोय की तुम्ही आज प्रबोधन सेवा कीर्तन सेवा एका मुलीला देताय. पण काही काही ठिकाणी आज सुद्धा काय केलं जातं, महिला कीर्तनासाठी नको. पण आमचं वारकरी संप्रदाय सुंदरसे प्रमाण मिळते आम्हाला. किंवा बघा तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे पहिल्यांदा तुकोबराय कुणाचा गौरव करतायत, कन्येचा करतायत की ज्या कन्येने जर त्या देवाची भक्ती केली, बघा एका मुलाने केली तर 21 कुळाचा उद्धार होतो. त्याच ठिकाणी जर एका मुलीने भक्ती केली तर त्याच ठिकाणी किती कुळाचा उद्धार होतो, 21 गुणी किती हो, 42 कुळाचा उद्धार होतो. बघा आज सुद्धा ती प्रथा महाराज पाळली जाते. पण ती भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. ती जी भक्ती आहे भगवंताला प्राप्त करण्याची जी भक्ती आहे त्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. त्या ठिकाणी संतांनी महाराज उच्च नीच काही नेहमी भगवंताला उच्च नीच लहान थोर हे बघितलं जात नाही. आमचे नामदेवराय केवढे नो, आमचे नामदेवराय लहान नामदेवराय त्यांच्या हातून कोण जेवले, स्वतः विठुराया वीट सोडून कुठं आले, नामदेवरायांच्या पुण्यात आले त्यांच्या ताटातलं घास उचलून आपण खाल्ले. ते असणारे कोण आहेत, नामदेवराय आहेत. आमच्या जनाबाईंचं उदाहरण घ्या की जनाबाई आमच्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या जनाबाई आहेत आणि त्या जनाबाई काय करताय, जात ओढताय, जात त्या जनाबाईंना ओढता येईना, जात ओढता येईना त्यावेळी
जुनी संस्कृती आणि आपली एक संस्कृती आहे की आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संतांनी काय केले, ही भूमी पावन केली. आमचे नामदेवराय असतील, आमचे ज्ञानोबराय असतील, संत एकनाथ महाराज असतील, सोयराबाई असतील, बहिणाबाई असतील, की बघा त्या सर्व संतांनी काय केले, ही भूमी आमची पावन केली आहे. पण आम्ही काय करतो, आम्ही त्याच संतांना आज विसरतोय. आज आम्हाला माहितीये, आज आम्ही काय करतोय, आम्हाला कीर्तनाला चला, भजनाला चला म्हटलं की आम्ही काय म्हणतो, आमचे पाय दुखतात. पण आम्ही मालिका बघतो, काय बघतो, सुख म्हणजे नक्की काय असतं हे आम्हाला आज मालिका बघावीशी वाटते. 6 वाजल्यापासून प्रत्येक कीर्तनामध्ये आम्ही सांगतो, काय सांगतो की बघा 6 वाजल्यापासून 11:30 पर्यंत आमच्या मालिका चालू असतात. आणि त्यातून आम्ही काय घेतो, सुनेनं कसं सासूला छळलं, आणि बघा तोच आदर्श आम्ही घरामध्ये घेतोय. आणि जरा सून काय बोललीये की म्हणायचं, काय म्हणायचं, बघा सून मला कशी छळते, काय म्हणायचं. हा, आणि लगेच ती टीव्ही चालू असते, टीव्ही समोर आम्ही बसतोय, आमच्या हातामध्ये रिमोट असतोय, आणि रिमोट असून सुद्धा आम्ही काय करतोय, ती टीव्ही चालू आहे, इतकं बघतोय की आम्हाला वाटतंय की ती जी सून आहे ती तिच्या सासूला छळते. पण आमचं एवढं कॉन्सन्ट्रेशन तिथं झालेलं असतं की आम्हाला वाटतं ती सून कुणाला छळते, आम्हाला छळते. म्हणून आमच्या तोंडात शिव्या लगेच निघतात पुढं. नाही, आम्हाला काय करायचंय, आम्हाला आमचं हृदय स्वच्छ करायचंय. ते हृदय आम्हाला काय करायचंय, स्वच्छ करायचंय. त्या हृदयावरती आमच्या गुरूंची पावलं स्थित करायचे. ज्या गुरूंच्या आश्रयाला गेल्यानंतर नक्कीच आम्हाला सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय सांगताय, काय सांगतात 9व्या अध्यायामध्ये, तरी अवधान केली तिचे मग सर्व सुखाची पात्र होईचे. आम्ही सर्व सुखाला पात्र होणार आहोत. पण त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कुणाकडं, तर आमच्या गुरूंच्याकडे आम्हाला प्रथमतः लक्ष दिलं पाहिजे. ज्या गुरूंच्या छायेखाली गेल्यानंतर, त्या गुरूंच्या आश्रयाला गेल्यानंतर आम्हाला काय होणार आहे, सर्व सुख प्राप्त होणार आहे. ते सर्व सुख म्हणजे काय, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, किंवा ज्ञानोबराय सांगतात सर्व सुखाचे आगर बा परत्मा देवी वर. काय आहे, सर्व सुखाचं भांडार असणारे आमचं कोण आहे, विठुराय आहे. त्या तो विठुराय आम्हाला प्राप्त होणार आहे. ते सर्व सुख प्राप्त होणार आहे. कारण संसारामध्ये आल्यानंतर आम्हाला वाटतं मोठा बंगला झाला म्हणजे आम्हाला काय प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. नव्हे, आम्हाला वाटतं आमच्या मुलग्याचं लग्न झालं, आम्हाला काय प्राप्त होईल, सुख प्राप्त होत. आम्ही काय म्हणतो, जरा पोरग्याचं लग्न होऊ दे, परत मंदिराकडे येतो. पण मला सांगा, परत लग्न झाल्यावर सुख आम्हाला मंदिराकडे यायला गावतंय का, नाही गावत. आम्ही काय करतोय, त्याच्यानंतर नातू आला, परत नातू आल्यानंतर बघा काय होते, नातू आम्हाला दमवतोय, मंदिराकडे येऊ दे नाही. पण बघा त्याच वेळी तो नातू आजोबाकडे जातोय, पण त्याच वेळी ती सुनबाई आपल्या नातवाला सांगते, काय सांगते, आजोबाकडे जाऊ नको. का सांगते, आमची ही जी पिढी आहे, आजची पिढी आहे ती डिजिटल जाते, जाऊ दे. पण गेल्यानंतर काय होते, आमची संस्कृती विसरते. आमच्या घरी आई वडील आहेत, आमच्या घरी वडीलधारी माणसं आहेत, त्यांचा मान सन्मान राखायला विसरले आहेत. त्यासाठी आम्हाला इकडे यायचंय, आमची संस्कृती आम्हाला जपायची आहे. आमच्या वडीलधाऱ्या माणसांच्या आम्हाला काय करायचं, आम्हाला पाया पडायचंय, त्यांचा आशीर्वाद आम्हाला घ्यायचाय. कारण बघा, ज्या ठिकाणी आमचा पैसा संपतो आणि आयुष्यभर जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त काय करतो, पैसा मिळवतोय. पण ज्या ठिकाणी पैशाची ताकद संपते, ज्या ठिकाणी पैशाची ताकद संपते, त्या ठिकाणी तुमचे आशीर्वाद कामाला येतात. त्याच ठिकाणी तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला कामाला येतो. त्याच ठिकाणी संतांनी दिलेला आशीर्वाद तुम्हाला कामाला येतो. त्याच ठिकाणी तुमच्या आई वडिलांची साथ तुम्हाला लाभते. त्या ठिकाणी पैसा येत, पैसा काय हो, एक कागद आहे. त्या कागदासाठी जर आम्ही भावा जर भांडत असू, त्याच कागदासाठी आम्ही जर त्याच रानासाठी, त्याच जमिनीसाठी, त्याच घरासाठी, त्याच जमिनीच्या तुकड्यासाठी आम्ही जर भावात भांडत असू, तर आमच्या जीवनाला अर्थ नाही आहे. जीवनाला अर्थ कधी येणार आहे, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला कळणार आहे की माणूस म्हणजे काय आहे. कारण
या देहात आल्यानंतर आमचं एकमेव कार्य आहे. काय आहे कार्य? तर आम्हाला प्रेम द्यायचं आहे. आमचे नाथ बाबा सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आम्हाला त्या प्रेमाशिवाय समाधान मिळणार. कारण बघा, पैसा मिळवतो, पैसा मिळाल्यानंतर आम्हाला काय मिळेल? सुख मिळेल. सुख कशासाठी पाहिजे? आम्हाला आमच्या अंतःकरणाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. पण तो पैसा मिळाल्यानंतर आम्हाला समाधान मिळतं का? नाही मिळत. पण बघा, त्याच ठिकाणी इथं बघा, कीर्तनामध्ये आल्यानंतर आमच्या बाळाने 2 शब्द ऐकलीत. आमच्या बाळानं 2 शब्द या कीर्तनातले ऐकलीत. तर नक्कीच काय होणार आहे? ते बाळ घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांचा पाया पडणार आहे, आई वडिलांचे चरण स्पर्श करणार आहे. त्यावेळेस बघा, तुम्ही लाखो पैसे कमवा, जेवढा आनंद होत नाही, ज्या वेळेस आमचं बाळ काय करते? आमच्या चरणाला स्पर्श करते, त्यावेळेस तो आनंद होतो. म्हणजे इथं किंमत पैशाला नाही, तर किंमत कशाला? इथं फक्त माणुसकीला किंमत आहे. इथं फक्त त्या प्रेमाला किंमत आहे. ते प्रेम आमच्या संतांनी काय केले? त्या भगवंतावरती केले. त्या भगवंताची कृपा संतांच्यावरती लाभली. त्यांना योग्य अशी गुरु लाभलेत. की ज्ञानोबरायांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ आहेत. की त्यांचा अखंड असा आशीर्वाद आमच्या ज्ञानोबरायांच्यावरती होता. सांगू तुम्हाला, उदाहरण देऊन सांगते. बघा, एक माणूस रस्त्याने चालला, रस्त्याने चालत असताना बघा, एक त्याला झाड दिसले. झाड दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? की थोडा वेळ काय करूया? आराम करूया. खूप लांबून दुरून असं जंगलातून निघाले. सुंदर असं मोठं झाड आहे, त्याची सुंदर अशी सावली आहे आणि इथं सुंदर असा गार असा वारा पण आहे. थोडंसं काय करूया? आपण आराम करूया. बघा, हा तिथं बसला. बसल्यानंतर काय झालंय? ह्याच्या मनामध्ये विचार आला, इतकं चालत आलोय, इतकं ऊन लागलंय, जरा पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. बघा, असे विचार येतात. त्याच्या हाताला काय लागले? पाण्याचा माठ लागलाय. गार असा थंडस पाण्याचा माठ लागलाय. बघा, जसं पाणी दिसलंय ना, पाणी पिऊन टाकलं. थोड्या वेळानंतर विचाराला मनात, आता पाणी मिळालंय, आता जर जेवणच मिळालं असतं तर बरं झालं असतं. असा विचार मनामध्ये करते. मनामध्ये केल्याबरोबर डाव्या हाताला काय लागले? श्री बालाजीचं ताट आहे. कसलं? इकडे आहे का श्री बालाजी? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे इकडे नाही केला, जी म्हणजे जिलेबी. काय? श्री बालाजीचं ताट त्याच्या हाताला लागलंय. आता एवढा दमून आलाय, पोटात तर भुका लागलेल्या. ताट समोर आल्याबरोबर याने काय केलं? श्रीखंड संपवलं, बासुंदी संपवली, लाडू संपवले, जिलेबी संपवली. आता बघा काय झाले? पोट तर गच्च भरले. आणि पोट भरल्यानंतर काय येते? काय येते? इकडे जास्त आवाज आला, इकडे आलाच नाही आवाज. बरोबर. आज काय आहे? आज काय आहे? एकादशी आज. बघा काय झाले? पोट गच्च भरले. भरल्यानंतर याला काय आला? डरकाला. म्हटलं जरा झोप आले डोळ्यावरती, काय करूया? थोडासा आराम करूया. बघा, हा खाली सरकला. खाली सरकल्यानंतर काय लागले? त्याच्या पाठीला खडे लागले. आता झाडाखाली काय गादी ठेवलेली असेल का? नाही. काय लागले? त्याच्या पाठीला खडे टोचू लागले. आणि खडे टोचल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? की बघा, जर इथं गादी असते तर बरं झालं असतं. असा विचार मनामध्ये आल्यानंतर काय झाले? बघा, त्याच्या पाठीला काय लागली? गादी लागली. बघा, गादी लागली. गादी लागल्यानंतर बघा, त्याच्यावरती आडवा झाला. आणि एक बघा, आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे. की त्याच्या मनामध्ये विचार आला की गादी तर मिळाले, पण आपले पाय चढण्यासाठी एखादी पाय असते तर बरं झालं. तसं मनामध्ये विचार आल्याबरोबर पायाला काय लागले? मुलायम असे हात लागलेले. बघा, झोपताना आपली एक प्रक्रिया असते की आपण झोपताना काहीतरी विचार करतो. देवाजवळ काय घडले त्याचा विचार करत असतो. हा झोपला गादीवरती, खाली सरला गादीवरती, पाय दाबायला एक स्त्री आहे, पण त्याच्या मनामध्ये विचार आला, मगापासून इथं आलोय, इथं आल्यानंतर हे झाड मी पहिल्यांदा बघतोय. आल्यानंतर जी इच्छा बघते काय होते? पूर्ण होते. पाणी मागितलं, पाणी आलं. जेवण मागितलं, जेवण आलं. सगळं आलं. गादी मागितली, गादी सुद्धा आली.
ही काय भूताटकी तर नसेल? बघा असा मनामध्ये विचार आला तोवर बघा जे जे मऊ हात लागणारे होते त्या ठिकाणी नको टोचा लागलीत. बघा नक टोचा लागल्यावर वरती उठल्यानंतर बघतो तर त्याच्या मनामध्ये विचार ही का राक्षस तर नव्हे. तसा विचार करता क्षणी जी स्त्री होती तिची काय झाली महान मोठी अशी राक्षसी झाली आणि तिने काय केलं त्याला उचललं आणि खाऊन टाकलं. मला सांगायचं काय आहे की आपण गुरु कल्पवृक्ष का म्हटले ते कल्पवृक्ष काय आहे? जी जी इच्छा केली ती काय झाली पूर्ण झाली. म्हणजेच कोण आपले गुरु आहेत की त्या गुरूंच्या चरणावरती आपण जी जी इच्छा करू जी जी इच्छा करू ती काय होते पूर्ण होते. आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण का हृदय चौफाळूया का हृदय स्वच्छ करायचं आहे तर मला सांगा हा सगळा दृष्टांत झाला. ह्या दृष्टांताच्या शेवटी जर त्या माणसानं त्या झाडाकडे नवे नवे त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत म्हणून जर त्याने एक इच्छा मागितली असती की मला भगवंत प्राप्त व्हावे माझ्या हातून भक्ती घडावी माझ्या हातून काय घडावं नामस्मरण घडावं झालं असतं की नाही हो? झालं असतं की नाही? झालं असतं. पण तसं त्याने मागितलं का? कारण भगवंत सुद्धा असं आहे की भगवंत बघा आपण भक्ती करू भक्ती केल्यानंतर आपण जे जे मागतो ते भगवंत देतो. संतान भगवंताला फरक काय आहे? कारण भगवंत कसं आहे हो जे तुम्ही द्याल ते तुम्हाला काय मिळणार आहे परत मिळणार आहे. काय मिळणार आहे तुम्हाला परत मिळणार आहे. पण संत काय आहेत गुरु आमचे काय वेगळे आहेत? कारण म्हटलं जातं की बघा ज्या वेळेस तुमच्या घरावरती तुम्ही देवपूजा करता देवपूजा करत असताना तुमच्या दारावरती जर एक संत आले तुमच्या दारावरती जर महान पुरुष असे आले तर काय करावं? आधी देवपूजा करून त्यांना द्यावं की आधी त्यांना भेटावं? बघा संत सांगतात देव सारावे परते संत तुझावे आरते. काय करायचंय त्या संतांना अगोदर आपल्याला पूजायचं आहे. कारण संत काय संत उदार भरले आनंद वाहणार संत कसे आहेत? संतांनी अखंडपणे काय केलाय तर आपला तुमचा आमचा विचार केलाय. काय विचार केलाय? ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबांचं उदाहरण घेतोय. ज्ञानोबांना अखंडपणे छळलंय. साधं मांड सुद्धा खाऊन दिलं नाही महाराज. त्यांना काय केलं जे पीठ घेतलं होतं ते सुद्धा मातीवर केलं. आम्ही रोज सांगतो आम्हाला माहिती आहे पण आम्हाला विचार करायचा आमचं हृदय का चौफाळून करायचं आहे की त्या संतांनी काय केले? त्या संतांनी अखंडपणे काय सोसले? दुःख सोसले. आज आम्ही त्या ज्ञानोबऱ्यांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी लाखोंच्या गर्दीतून जातोय. पण ह्याच समाजानं ह्याच आपल्या समाजानं त्यांना काय दिलं त्यावेळेस त्रास दिलाय. शेवटपर्यंत त्यांना काय दिलाय त्रास दिलाय. तरी सुद्धा ते जे ज्ञानोबा काय मागताय तुमच्या आमच्याकडं पसायदान. तुमच्या आमच्यासाठी काय मागताय? त्या भगवंताकडे पसायदान मागताय. जे खरांची वेंकटी सांग काय म्हणताय? जे खर आहे तुझ्यामध्ये म्हणतायत का हो? खर जाऊ दे असं म्हणत नाहीत. तर काय म्हणतात? व्यंकटी म्हणजे काय आहे? असणारे दुर्गुण आहेत काय व्हावे ते आमच्यातून निघून जावेत. आमच्या अंतःकरणामध्ये बघा गोकुळामध्ये श्रीकृष्ण आले, अयोध्येमध्ये आमचे रामराय आले. पण ते तिथे येऊन काय उपयोग नाही. ते आमच्या कुठे यायला पाहिजे? आता आमच्या हृदयामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. जे आमचं हृदय आहे ना तुम्ही त्या भगवंताला सगळीकडे शोधताय पण तो भगवंत कुठं आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू कुठं आहे तो भगवंत? तो इकडे इकडे तिकडे महाराज प्रत्येक कणाकणामध्ये भरलाय. कणाकणामध्ये भरलाय. पण प्रथमतः आम्हाला काय करायचं? आमच्या हृदयामध्ये त्याला शोधायचं आहे. आम्हाला ती भक्ती करत असताना आमच्या हृदयाला काय करायचं आहे? स्वच्छ करायचं आहे. कारण तुमच्या हृदयामध्ये अहंकार असेल ते षडविकार जर असतील तर तो भगवंत तुमच्याकडे येणार नाहीत येणार. मग त्या हृदयाला जर आम्हाला चौफाळ स्वच्छ जर करायचं असेल तर आम्हाला काय करायचंय? का म्हणे देह भरीला विठ्ठले. आम्हाला काय करायचंय? या देहामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. त्या भगवंताचं भजन करायचंय. त्या भगवंताला आमच्या हृदयामध्ये नवी प्रत्येक कणाकणामध्ये भरून टाकायचं.
स्वामी कृष्ण हरी काय म्हणायचं, भजन म्हणायचं. किंवा आमच्या मीराबाई असते की ज्या मीराबाईसाठी काय झालं, मीराबाईसाठी स्वतः भगवंताला काय केले, विषाचा प्याला दिले, विषाचा प्याला पिऊन टाकला त्या मीराबाईसाठी. त्या मीराबाईने काय केले हो, मीराबाईने दुसरं तिसरं एका पायावरती उभारले का आपलं घर सोडून कुठं बाहेर गेल्यात, न लट्टी जायाचं जागे ओलांतरा सुखे येतो घरा, काय करायचं आम्हाला ठाईचं मैसोरी करा एक चित्त, आम्हाला इथं बसून काय करायचंय, आम्हाला भगवंताचं भजन करायचंय. त्या मीराबाईचं घर घेतोय, त्या मीराबाईने काय केलंय तर त्या भगवंताचं भजन केले. आणि माझी विनंती आहे सर्वांनी हात वरती करायचं, सगळ्यांचे भजन घ्यायचं, सगळे हात वरती घ्यायचे. आणि सगळ्यांनी मी म्हणतोय माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण बघा आल्यापासून बघतोय सगळ्यांचे चेहरे कसे आहेत, आनंदी आहेत ना सगळे. हा, कारण इथं आल्यानंतर महत्वाचं काय आहे, इथं तुम्ही किती येता हे महत्वाचं नाही, इथं आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे बसताय, कारण इथं चित्त महत्वाचं आहे. इथं आल्यानंतर जर तुम्ही असे बसलात की कोणीतरी धरून आणल्यासारखं, एक डोळा बटाटे एवढा नाही, डोळा कांदा टोमॅटो एवढा, असं जर करून बसलात तर तुम्हाला तो आनंद भेटणार आहे का, आनंद भेटणार नाही. ती भक्ती करत असताना आम्हाला काय व्हायचंय, आम्हाला एक व्हायचं, त्या भगवंताशी एक रूप होऊन भजन करायचं आहे. देवा तू आणि मी वेगळा नाही, तू आणि मी काय आहे, एकच आहे. काय म्हटलं मी, तो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. जोपर्यंत आपण स्वतःहून त्या भगवंताकडे जात नाही, त्या भगवंताचं भजन करत नाही, तोपर्यंत तो भगवंत आपल्याकडे येणार नाही. काय सांगतो, जे संत आहेत त्या संतांनी काय केले, त्या भगवंताचं भजन केले, नामस्मरण केले, त्या गुरूंनी त्या देवाचं भजन केले. त्या गुरूंची काय करायचे, आम्हाला पूजा करायचे. जे गुरु आहे त्या गुरुने अखंडपणे भगवंताला प्राप्त केले, की जे गुरु असल्यानंतर आम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज लागत नाही. बघा ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा अखंड जगाचे गुरु झाले, अखंड जगाचे गुरु झाले, तेच ज्ञानोबा सांगतात. काय सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी राहता इतर राहता नाही का. त्याचा शेवटचं जण काय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरिलो. काय आहे, आम्ही करलोय, कुणाची कृपा आहे, त्या सद्गुरूंची कृपा आहे. काय सांगतोय, त्या संतांना आम्ही शिव्या जरी दिल्या तर ते संत आम्हाला काय देणार आहेत, परत आम्हाला प्रेमच देणार आहेत. की जो भगवंत आहे त्या भगवंताला आम्ही काय करू, आम्ही द्वेष दिला तर आम्हाला द्वेष मिळणार आहे नव्हे.
काय म्हटलं, त्या भगवंताला आम्ही मागतोय, आम्हाला प्रपंचातील सुख दे, तो देतोय, पण जे सुख दुःख आहे त्या सुखाच्या मागचं दुःख आहे ते सुद्धा आम्हाला भोगावं लागणार आहे. पण संत नाही, संत सांगतात, काय सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत आम्हाला समजावून सांगतात, काय सांगतायत की आवरी बाबांनो काय करा, भजन करा, त्या देवाची काय करा, देवाचं पूजन करा, त्या देवाची भक्ती करा. हा आम्हाला देह मिळालाय, 84 लक्ष योनी आहेत, त्या योनीपैकी आम्हाला एकमेव नरदेह आहे की त्या देहामध्ये आल्यानंतर आम्हाला काय करता येतं, भजन करता येतं. तुम्हाला या देहामध्ये आल्यानंतर काय मिळणार आहे, त्या भगवंताचं भजन करता येतं. हे सांगणारे कोण आहेत, तर आमचे गुरु आहेत, आमचे संत आहेत. त्या संतांचं, त्या गुरूंचं काय करायचंय, आमच्या हृदयावरती ते हृदय आधी काय करायचंय, स्वच्छ करायचंय. काय करायचंय, हृदय स्वच्छ करायचं, निर्मळ करायचं. इथं भगवंताला आल्यानंतर सुंदर अशी त्या भगवंतासमोर उभा राहायचं, त्या भगवंताचं काय करायचे, हात जोडायचे. नाहीतर बघा आम्ही येतो आणि भगवंताला म्हणतो, देवा यंदा तरी आमचा 4 मजली बंगला झालाच, यंदा तरी आमच्या मुलग्याचं लग्न झालंच. महिला म्हणायची, देवा सगळं आहे आमच्या घरात, आमचा मोठा बंगला आहे, सगळं सुनाजन आहेत, फक्त आता काय कर, सुनानाने मला 1-4 तोळा दागिना, आता देव वर्ण पाठवल का पार्सल तुम्हाला नाही. हे त्यानंतर काय करायचं, आम्हाला त्या भगवंताच्या समोर हात जोडायचे आणि त्या भगवंताला काय, भगवंताला काही सुद्धा मागायचं नाहीये. तर आम्हाला काय करायचं, हात जोडायचा, त्या भगवंताला काय द्यायचंय, शरण जायचंय आणि त्याचं काय करायचंय, नाम आमच्या मुखामध्ये घ्यायचंय. त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं चिंतन आम्हाला करायचंय. आणि त्यावेळी नक्कीच सगळ्यात सर्वात सुख जे आहे ते आम्हाला प्राप्त होणार आहे. त्यासाठी आम्हाला वेगळा प्रयत्न करण्याची गरजच नाहीये. पहिला एक काळ होता महाराज, पहिला एक काळ होता की ज्या काळामध्ये एका पायावरती वर्षानुवर्ष उभा राहावा, ह्या बोटावरती उलटावरती पाय करायचे आणि एका बोटावरती असं फक्त बोट टेकवायचं आणि त्यावर तपश्चर्या करायची. आणि ती तपश्चर्या झाल्यानंतर काय व्हायचं, तो भगवंत प्रसन्न व्हायचा. पण जसं जसं युग सरतील तसं तसं नियम सुद्धा कमी करत आले. बघा आता तेवढं करण्याची गरज आहे का, काही गरज नाही. आम्हाला शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने एका ठिकाणी बसायचंय आणि त्या भगवंताचं काय करायचं, फक्त आमच्या नाममुखामध्ये घ्यायचंय. काय करायचंय, भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये घ्यायचं, त्या भगवंताचं चिंतन करायचंय, सद्गुरूंचं आमचं चिंतन करायचंय, त्या सद्गुरूंना अळवायचंय की त्या सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरच आम्हाला काय प्राप्त होणार आहे, तो भगवंत प्राप्त होणार आहे. कारण संतांच्याकडे गेल्याशिवाय भगवंत प्राप्त होणार. बघा एखादा जर आमदार असेल तर आमदाराला जर आम्हाला भेटायचं असेल तर डायरेक्ट आमदाराकडे जातो का आम्ही, आमदाराकडे जातो का नाही जात. तर आधी त्याच्या पीएची गाठ घ्या, त्याच्या आधीच्या कार्यकर्त्यांना जरा भेटा, त्याच्यानंतर आम्हाला कोण भेटणार आहे, आमदार भेटणार आहे. पण तसंच महाराज त्या भगवंताला भेटत असेल डायरेक्ट भगवंत येणार आहे का, भगवंत प्राप्त होणार नाहीये. गुरूंच्या प्रति एक निष्ठा पाहिजे. की निळोबरायांचं सुंदर असं उदाहरण आहे की निळोबराया ज्या निळोबरायाने अनुष्ठान मानलं त्यावेळेस बघा प्रथमतः कोण आलं, स्वतः भगवंत आले. अरे निळोबा, ज्या भगवंताच्या भेटीसाठी तू काय करतोय, ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तू सद्गुरूंची काय करतोय, सद्गुरूंची भेटीसाठी प्रयत्न करतोयस. अरे तोच परब्रह्म, तोच विठुराया, तेच सुख तुझ्या समोर उभा राहिले. पण त्यावेळेस निळोबा काय म्हणतात, मला तुझ्यापेक्षा, अरे तुला बोलू दे, तुम्ही इथं कोणाला बोलू दे, मी माझ्या गुरूंना बोलू दे, कुणाला, तुकाराम महाराजांना बोलू दे. आणि तर तू आला तर मी भेटणार. तिथं कुणाला यावं लागलं, तुकोबरायांना कुठून यावं लागलं, वैकुंठातून परत यावं लागलं. ही निष्ठा त्या गुरूंच्या प्रती आपली पाहिजे. एवढं आहे की स्वतः भगवंत दारात उभे आहेत, स्वतः भगवंत दारात उभे आहेत, तरी सुद्धा ते कुणाची अपेक्षा करताय, आपल्या गुरूंची अपेक्षा करतात. कारण बघा मगाशी सांगितलं की
देवापेक्षा महत्व कुणाला आहे? संतान आहे. कारण संत आम्हाला, संतांना द्वेष जरी दिला, संतांचा तिरस्कार जरी केला, आमच्या गुरूंना आम्ही काही जरी म्हटलं तर गुरु आम्हाला काय करणार आहे? आमच्या छायेमध्ये घेणार आहेत. त्यांच्या छायेमध्ये घेणार आहेत. आमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रथम तर काय करायचंय? आमच्या हृदयावरती हृदय निर्मळ करून आम्हाला काय करायचंय? त्या गुरूंची पावलं आमच्या हृदयामध्ये गुरूंना मान द्यायचे, गुरूंची पावलं इथं स्थित करायची आणि काय करायचं? आम्हाला ती भक्ती प्राप्त करायची. आधी गुरूंना प्राप्त करायचं, त्याच्यानंतर कुणाला करायचंय? त्या भगवंताला प्राप्त करायचं. सगळ्यांनी हात जोडायचे. कुंडली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.